तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. कधी असं वाटतं का की आयुष्यात बरंच काही मिळालंय पण तरीही मन आतून हलकं वाटत नाही? बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक दिसतं, काम आहे, लोक आहेत, दिवस चालू आहे. पण आत आत कुठेतरी काहीतरी अडकलंय. जणू काही भावना कधीच पूर्णपणे सुटल्या नाहीत. राग, दुःख, भीती, अपराध भावना किंवा नाव न देता येणारी एक सततची अस्वस्थता. आपण म्हणतो मी ते सगळं मागे टाकलंय, मी पुढे गेलोय, मला आता काही फरक पडत नाही. पण शरीर वेगळंच सांगतं, मन वेगळंच वागतं आणि आयुष्य थोडंसं जड वाटतं. मित्रांनो, स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी. आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत जे तुम्हाला बदलायला सांगत नाही, जे तुम्हाला मजबूत व्हायला सांगत नाही, जे तुम्हाला कुठलीही नवी ओळख घ्यायला सांगत नाही. हे पुस्तक फक्त एक गोष्ट खूप शांतपणे सांगतं: तुम्ही त्रासात आहात कारण तुम्ही भावना धरून ठेवल्या आहेत. हे पुस्तक आहे लेटिंग गो, लेखक डेव्हिड आर हॉकिन्स. या पुस्तकाचा मुख्य विचार खूप साधा आहे, पण परिणाम खूप खोल आहे. आपण आयुष्यभर भावनांची लढत आलो आहोत. राग आला की तो चुकीचा आहे असं शिकतो, दुःख आलं की कमजोरी समजतो, भीती आली की स्वतःलाच दोष देतो. म्हणजे आपण काय करतो? आपण भावना दाबतो. पण डेव्हिड हॉकिन्स सांगतो, भावना दाबल्या जात नाहीत, त्या साठवल्या जातात. आणि ज्या भावना साठवल्या जातात त्या कधीच निघून जात नाहीत. त्या शरीरात ताण बनून राहतात, मनात अस्वस्थता बनून राहतात आणि हळूहळू आपल्या विचारांवर ताबा घेतात. म्हणूनच अनेकदा आपण ओव्हरथिंक करतो, मन शांत बसत नाही, छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात. खरं सांगायचं तर ओव्हरथिंकिंग ही समस्या नाही, ओव्हरथिंकिंग हे लक्षण आहे. मूळ कारण खूप खोल आहे. दाबलेल्या भावना. जेव्हा भावना पूर्णपणे अनुभवायला मिळत नाहीत तेव्हा त्या विचारांच्या रूपात पुन्हा पुन्हा वर येतात. म्हणूनच काही लोक सतत चिडचिडे असतात, काही लोक सतत काळजीत असतात, काही लोक आतून शांत दिसतात पण आतून थकलेले असतात. डेव्हिड हॉकिन्स एक महत्त्वाची गोष्ट सांगतो: भावना म्हणजे शत्रू नाहीत, भावना म्हणजे ऊर्जा आहे. ती ऊर्जा शरीरात येते आणि तिला वाहून जायचं असतं. पण आपण काय करतो? आपण त्या ऊर्जेला अडवतो. असं वाटायला नको, असं होऊ नये, मी मजबूत असायला हवं. आणि मग ती ऊर्जा आत अडकते. ही अडकलेली ऊर्जा कधी राग बनते, कधी भीती, कधी अपराध भावना, कधी सततची चिंता. लेटिंग गो म्हणजे भावना नष्ट करणं नाही. लेटिंग गो म्हणजे भावनांना पूर्णपणे येऊ देणं आणि त्यांना धरून न ठेवणं. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण आपण भावना येऊ द्यायला खूप घाबरतो. आपल्याला वाटतं, जर मी राग अनुभवला तर मी रागीट बनेन, जर मी दुःख अनुभवले तर मी तुटून पडेन. पण हॉकिन्स सांगतो, भावना अनुभवली की ती सुटते, भावना दाबली की ती टिकते. रडणं कमजोरी नाही, भीती येणं अपयश नाही, राग जाणवणं चुकीचं नाही. भावना म्हणजे मानवी अनुभवाचा भाग आहे, पण आपण त्या अनुभवाला अर्धवट ठेवतो आणि अर्धवट अनुभव मनाला सतत त्रास देतो. लेटिंग गोची प्रक्रिया खूप शांत आहे, यात कोणताही संघर्ष नाही. जेव्हा एखादी भावना येते, राग, दुःख, भीती, तेव्हा फक्त एवढंच करा: त्या भावनेला शरीरात कुठे जाणवतं ते पहा. छातीत दडपण आहे का? पोटात जडपणा आहे का? घशात आवळा आहे का? त्या भावनेला नाव देण्याची गरज नाही, तिला समजवण्याचीही गरज नाही. फक्त एवढंच पहा, हे आत्ता जाणवत आहे. आणि मग ती भावना बदलायचा प्रयत्न करू नका, कारण बदलायचा प्रयत्न म्हणजेच तिला धरून ठेवणं. डेव्हिड हॉकिन्स सांगतो, भावना येते, ती थांबते आणि ती जाते. जर तुम्ही तिला अडवलं नाही तर ती नैसर्गिकपणे जाते. आपण भावनांना थांबवायचा प्रयत्न करतो, म्हणूनच त्या टिकतात. लेटिंग गो म्हणजे भावनांपासून पळणं नाही, लेटिंग गो म्हणजे भावनांशी प्रामाणिक राहणं. जेव्हा तुम्ही भावनांशी प्रामाणिक होता तेव्हा मन शांत व्हायला लागतं. राग येतो पण तो साठत नाही, दुःख येतं पण ते ओझं होत नाही, भीती येते पण ती आयुष्य चालवत नाही. हॉकिन्स आणखी एक खोल गोष्ट सांगतो: आपण भावना धरून ठेवतो कारण त्यातून आपल्याला एक ओळख मिळते. मी दुखावलेला आहे, मी बळी आहे, मी अन्याय सहन केलेला आहे. ही ओळख आपल्याला परिचित वाटते, पण ती ओळख आपल्याला मुक्त करत नाही, ती आपल्याला बांधून ठेवते.
जेव्हा तुम्ही भावना सोडता तेव्हा तुम्ही ती ओळखही सैल करता. आणि तेच खरं स्वातंत्र्य आहे. ॲक्सेप्टन्स म्हणजे काही चुकीचं मान्य करणं नाही. ॲक्सेप्टन्स म्हणजे आत्ताच जे आहे ते विरोध न करता पाहणं. जेव्हा विरोध थांबतो तेव्हा संघर्ष थांबतो. आणि जेव्हा संघर्ष थांबतो तेव्हा शांतता येते. ही शांतता कोणतीही एफर्ट करून येत नाही, ती नैसर्गिक आहे. भावना येतात, त्या जातात. आपण त्यांना धरून ठेवणं थांबवलं की हळूहळू आयुष्य हलकं व्हायला लागतं. मित्रांनो, तुमच्यात काही चूक नाही, तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही तुटलेले नाही. तुम्ही फक्त खूप भावना खूप काळ धरून ठेवल्यात. आजपासून भावना थांबवायचा प्रयत्न करू नका. फक्त एवढंच करा, भावना आली तर तिला येऊ द्या. तिला समजावू नका, तिला बदलू नका, तिला धरून ठेवू नका. आणि हळूहळू मन शांत व्हायला लागेल. कारण शांतता भावना नाकारण्यात नाही, ती भावना सोडून देण्यात आहे. कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या या व्हिडिओमधला कोणता विचार तुमच्या मनाला थोडंसं हलकं करून गेला. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांशी.